होल्ड होल्ड काय तर असं सगळं झालं मामा. इंटरेस्टिंग. म्हणजे मी इथे नसताना गेल्या 1.5 महिन्यात खूप काही घडलं तर. हो मामा, तू नव्हतीस तेव्हा गोष्टी फार पटापट घडल्या माहितीये. म्हणजे शमिकाला मी परत आणलं आणि मग डॅडनी अभिजितच्या समोर ती अट ठेवली अँड ऑल. खूप फास्ट. म्हणजे आता आज तारीख काय? ओ, म्हणजे अनिरुद्धची अट पूर्ण करण्यासाठी अभिजितकडे आता खूप खूप कमी वेळ उरलाय. हॅलो. हां, कशी आहे माधुरी? कशी असणार, अशा परिस्थितीत जशी असू शकते तशी आहे. काही बोलत नाही, छकुलीला जवळ सुद्धा घेत नाही रे. गप्प बसून असते नुसती, सुन्न झाली. जरा दे ना तिला, मी बोलतो. बघ प्रयत्न करून. माधुरी, अभि बोल. घे बाळा. ताई, हे बघ, जे काही झालंय त्याच्यातून आता तुलाच बाहेर पडायचंय. सावरावं लागेल तुला. या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल. आम्ही सगळे आहोतच तुझ्यासाठी, पण थोडे प्रयत्न तुझ्याही बाजूने व्हायला हवेत. स्वतःची काळजी घे, बाळाचा विचार कर आणि सावर स्वतःला. अभि, आणखी एक गोष्ट. अरे, मेघनाला कळवलंस का तू? नाही. तिला हे कळवायला पाहिजे रे. ठीक आहे, मी मेल करतो मेघनाला. हां, कळव.
आजी चहा. इच्छा नसली तरी घे, मी पोहे आणतो. नको रे, घे आजी. नको रे बाळा. माधुरी, ये बाळा. नको सोन्या. माधुरी, इधर गोळी घे, मी घेते तिला. ये चकुली गो सुनो. यालिका गाई का नाका आजी बलवल केलायची गाई ही पणजी बाई बलवल केलायची. काय केलं? मामा बरोबर करायची. मामा बलवल केली. हो, काय झालं सोनू? रुसली माझ्यावर. रुसली आहे मामावर. अच्छा, मामा त्रास देतो आपल्याला. मामा वेळ देत नाही ना म्हणून. काय पाहिजे सारखं सारखं. आई, बाबा कुठे आहेत? बाहेर गेले, अजून आले नाहीत. का ग? मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल ना. आई, मी फक्त तुमच्याकडेच माझं मन मोकळं करू शकते का? यापुढे मला कोणाच्याही चेहऱ्यावर दुःख दिसता कामा नये. डोळ्यात पाणी किंवा घरात सुतकाचं वातावरण नकोय मला. आणि विपुललाही असंच आवडेल. विपुलच्या प्रेमाची ही इतकी गोड खूण आहे, मला तिची खूप काळजी घ्यायची आहे. मला तिला मोठं करायचंय. आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळे माझ्या बरोबर असाल. मला नेहमी सारखं जगू द्या. तुम्ही जितकी जास्त काळजी घ्याल ना, तितकंच मला आठवत राहील की माझ्या बरोबर काहीतरी वाईट घडलंय. आई, मला पुन्हा एकदा नोकरी करायची.
हे बघ माधुरी, तू पूर्वी सुद्धा आमची होतीस आणि आता सुद्धा आमचीच आहेस. तुला जे वाटतं ते करायला तू स्वतंत्र आहेस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त पैसे कमवायचे म्हणून जर नोकरी करत असशील तर प्लीज करू नकोस. ते करायला मी आहे ना, मी काळजी घेईन त्याची. हा, पण तुला आनंद वाटत असेल, मनापासून वाटत असेल तर नक्की कर. आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. चकुलीला पण बरं वाटतंय आई काम करणार म्हणून. शमिका, बस थोडेच दिवस, मग तुला असं घराच्या बाहेरून नाही जावं लागणार. सर, सरांनी कॅबिन मध्ये बोलवले. ओके सर, तुम्ही बोलवलत मला? हा ये अभि, बस. मला तुझ्याशी बोलायचं होतं. खूप छान काम करतोयस तू. गेल्या काही दिवसात आम्हाला तुझ्याकडून जितक्या कामाची अपेक्षा होती ना, त्याच्यापेक्षाही खूप चांगलं आणि जास्त काम केलंस तू. आम्ही प्रॉमिस केल्याप्रमाणे तुला तुझा शेअर नक्की देऊ. सर, साधारण हा शेअर किती असेल मला सांगू शकाल? हो यस, टोटल कॅल्क्युलेशन केल्यानंतर 30,000चा असेल तुझा शेअर. येत्या 2 दिवसात तुला तुझा चेक देतो मी. ओके? नाही सर, मला हे पैसे तसे घेण्याऐवजी इन्व्हेस्ट करायला आवडतील. आर यू शुअर? अरे पण तू एकदम सगळी रक्कम इन्व्हेस्टमेंट करतोयस, तू फार मोठी रिस्क घेतोयस. सर, रिस्क घेतल्याशिवाय फायदा सुद्धा होत नाही आणि मला कमी दिवसात खूप जास्त पैसे कमवायचे आहेत फॉर सम पर्सनल रिझन, आणि फार कमी दिवस आहेत माझ्या हातात. म्हणजे? काही नाही सर, थोडा पर्सनल मॅटर आहे. सर, मी तुम्हाला कळवतो कशात इन्व्हेस्ट करायचं ते. थँक्यू. काय झालं माझ्या बाबूला? का रडती तू? काय झालं ग चकुली? चला बाळा, काय आली बाळाला? तू कुठे निघालीस? अगं, काल रात्री मी माझ्या जुन्या ऑफिसमधल्या बॉसला मेसेज केला होता, तर त्यांचा सकाळी रिप्लाय आला की तुझी जागा अजूनही रिकामी आहे, तर तुला हवं असेल तर तू लगेच जॉईन हो. म्हणून मी भेटून येते त्यांना. चकुली, आता लोलायची नाही. आई ऑफिसला जाणार आली आता. हो, आपण खेळायचं. आईला म्हणा ताता, लवकर ये गाली. चल, मी निघते. डब्याचं काय करशील? आधी बोलली असतीस तर भरून ठेवला असताना. ठीक आहे गाई, खाईन मी काहीतरी कॅन्टीन मध्ये. लवकर ये ग. हो हो. शोना, मम्मा, मम्मा, मम्मा काय झालं तुला? मम्मा काय झालं? मम्मा, परत जेलची आठवणी. मम्मा, तू आता आपल्या घरात सेफ आहेस ग. डोंट वरी. आय डोंट नो रिया,
आय रिअली डोंट नो. सगळ्या आठवणी मी कधी विसरणार आहे कोणास ठाऊक. मम्मा मी आहे ना. मी तुला त्या सगळ्या घाणेरड्या आठवणीतनं बाहेर काढेन मम्मा. ट्रस्ट मी. रिया, बेबी आय कांट थँक यू इनफ. तू जर माझ्या पाठीशी नसतीस तर मम्मा, शेवटी आपण दोघेच आहोत ना एकमेकींसाठी. मग मी तुझ्या पाठीशी उभं न राहण्याचा प्रश्नच येत नाही, हो की नाही? आणि मम्मा, तू या जगाच्या पाठीवर कुठेही असतेस ना, तरी मी तुला तिथून परत आणलं असतं ग. सिरियसली. मम्मा, आता तू अजिबात रडायचं नाहीये. आता रडतील ती लोक. कळतंय ना तुला मम्मा? स्माइल स्माइल कर मम्मा. मला माझी पूर्वीची हसरी मम्मा बघायची. आय वॉन्ट माय कॉन्फिडंट मम्मा बॅक. आणि तुझा कॉन्फिडन्स तूच परत आणू शकतेस की नाही माहिती आहे ना तुला. मग आता छान हस बरं प्लीज माझ्यासाठी. गुड, दॅट्स बेटर. जगाला दाखवून दे मम्मा तू कोण आहेस ते. हा, आता छान मूड कर बरं. हे बघ मी तुझ्यासाठी खायला आणलंय. ऑटो, ऑटो. मेघना, मेघना, तू इथे कधी आलीस? हा, आणि ही काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? कुठे काय, मी व्यवस्थित आहे. मी ठीक आहे की. दीप, तुझ्याबद्दल कळलं ग. काय झालं ग हे सगळं? मेघा, अगं अभि तुला मेल्स पाठवत होता ना, आणि तू US मधून रिप्लाय ही करत होतीस. मग तू इथे? हो, म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना मेल्स पाठवत होतो. आम्ही टच मध्ये होतो, हे खरं आहे. ऍक्च्युली त्याच्याच मेल्स मधून मला जिजूंविषयी कळलं. वाईट वाटलं ग. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा मी नव्हते तुझ्याजवळ. कसं सहन केलंस गदी? खूप आठवण आली जिजूंची मला, आणि मग राहवलंच नाही म्हणून मग. अगं तुला राहवलं नाही म्हणून तू इंडियात आलीस? मेघा, काय घडलंय?